नमस्कार, मी श्यामली. OTT न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. भारतामध्ये विमान प्रवास हा सुरक्षित समजला जातो, पण काही अपघात जे असतात ते आपल्या सगळ्यांना हादरून सोडतात. 12 जून रोजी घडलेला अपघात हा त्यापैकीच एक आहे. एअर इंडियाचे विमान AI-171 हे अहमदाबादहून लंडनला जात होते. टेकऑफच्या अवघ्या 30 सेकंदातच 652 फुटाहून हे विमान BJ मेडिकल कॉलेज अहमदाबाद यावर कोसळले. यामध्ये 242 प्रवासी होते, ज्यापैकी 241 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर एक प्रवासी वाचला, ज्याचे नाव आहे विश्वास कुमार रमेश. तो या संपूर्ण दुर्घटनेचा एकमेव साक्षीदार आहे. या दुर्घटनेमध्ये BJ मेडिकल कॉलेजमधील 33 लोक हे जागीच ठार झाले, तर 60 जण गंभीररित्या जखमी आहेत. ही दुर्घटना काही नवीन नाही. भारतामध्ये याआधी सुद्धा अशा दुर्घटना घडलेल्या आहेत. 1947 पासून 52 प्रवासी विमानं हे अपघातग्रस्त ठरले असून 2500 लोकांचा यात मृत्यू झालेला आहे. यातील काही ठळक उदाहरणं म्हणजे 1996 साली चरखी दादरी मिड एअर कोलिजन, ज्यामध्ये 349 लोकांचा मृत्यू झाला. 2010 मध्ये बंगळुरू एअर इंडिया एक्सप्रेसचा अपघात, ज्यामध्ये 158 लोकांचा मृत्यू झाला. 2020 मध्ये कोझिकोडचा अपघात, ज्यामध्ये 18 लोकांचा मृत्यू झाला. मागच्या काही वर्षात तंत्रज्ञानामध्ये भरपूर प्रगती झाली असल्यामुळे एअर ट्रॅव्हल आणि एअर सेफ्टीवर विशेष लक्ष देण्यात येत आहे. याचाच परिणाम की 2023 मध्ये भारतात एकही विमान अपघात घडलेला नाही आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा मापदंडामध्ये आपण खरे उतरलो. मात्र या दुर्घटनेहून आपण एक समजू शकतो की एअर ट्रॅव्हल हे सेफ जरी असलं तरी त्रुटीशून्य नाही. एक तांत्रिक बिघाड, थोडंसं दुर्लक्ष शेकडो लोकांचा जीव धोक्यात घालू शकतं.